व सकाळ मंडळी येत चला. आज बघू शकता वातावरण एकदम की नाही चौकडनं शिराळ पडलेलं आहे, जसं की नाही आभाळ आले थोडंसं, पण पावसाचं वातावरण नाही, पण ऊन बिलकुलही नाही. इतक्या की नाही ग्राउंड मध्ये आज गायी जमल्यात ना, कारण की नाही आभाळ आहे त्याच्यामुळे गरमी नाही आणि ऊन नाहीये. त्याच्यामुळे अशा की नाही गायी भरपूर येतात आणि ज्या दिवशी आपल्याला नैवेद्य दाखवायचं असतं त्या दिवशी तर गायी बिलकुल येत नाहीत. आधी मी इथं सोप टाकली आहे, सोप जराशी भाजत आल्यावर पुन्हा दुसरं साहित्य ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे, कारण सोप भाजायला की नाही थोडा टाईम लागतो. मला थोडी सोप भाजत आली आहे. आता टाकले की मी ह्याच्यामध्ये तीळ, ज्याच्याने की आपले जॉईंट पेन असतात ना ते पण दुखण्यामध्ये कमी दुखण्यामध्ये की नाही खूप ह्याची मदत होते आणि कॅल्शियम पण वाढतं कच्च्या तिळाने. तर ह्याच्यामध्ये तीळ पण मी ॲड केले तर. आणि आता टाकते हे जवस, त्याच्यापासून की आपल्याला की नाही भरपूर असं कॅल्शियम भेटतं आणि जे की नाही गुडघादुखी कंबरदुखी जे पण आपल्या शरीराचे जॉईंट पेन दुखतात ना त्याच्यामध्ये की नाही खूप कमी होण्यामध्ये खूप त्याचं पण हे राहते. मला तर दुखणं की नाही खूप कमी होतं जॉईंट पेनचं. त्याच्यामुळे की नाही हे रोजचं जे आहे ना जेवण झालं की नाही आणि डायजेस्ट सिस्टम पण खूप छान राहते आहे ना. आणि ह्याच्यामध्ये की नाही मी धनिया डाळ मिक्स केलेली नाही आहे, तुम्हाला करायची तर तुम्ही करू शकता, मला आवडत नाही म्हणून मी काही केली नाही. आणि जास्त प्रमाणामध्ये की नाही थोडेसे धने आणि जवस टाकलेलं आहे, कारण जॉईंट पेनसाठी की नाही खूप उपयुक्त असते त्याच्यामुळं. आणि जेवण झालं ना की सोप खाली की आपलं जेवण झालेलं पण छान असं पचन होते. त्याच्यामुळे की नाही असं एकदाच महिन्याभरचं वाटून भाजून ठेवत असते मी छान. आणि बारीक गॅसवर भाजायचं ज्याच्याने की नाही छान भाजले जाते, कडक असं होते. मी थोडा की नाही एवढाच ओवा टाकणार आहे मी ह्याच्यामध्ये. ते पण आपलं जेवण पचन करायला की नाही खूप उपयुक्त आहे ओवा. आता ते सगळं छान भाजून घ्यायचं. इथं मी घेतलेलं आहे आपलं साधं मीठ घेतलेलं आहे, जे मठ्ठ्यामध्ये आपण काळं मीठ टाकतो ना ते मीठ घेतलेलं आहे. थोडासा फ्रूट कलर घेतलं आहे, जसं की नाही आपण बाजारातून आणतात ना तशी एकदम आपण सोप जे ना अशी छान घरी तयार करायची. आणि सगळं जे ना आपलं होममेड सामान आहे त्याच्यामुळं हेल्दी पण तसं कलरफुल दिसलं ना ते सगळ्याला वाटतं की बाहेरूनच आणली, म्हणून अशा पद्धतीनं जे मी करून ठेवत असते सोप. चला आपली होममेड मस्त सोप जेन्स भाजून घेतली मी छान कुरकुरीत. आणि जेवण झालं की नाही की ह्याचं सेवन करायचं, जसं की नाही येता जाता आपण केलं ना तर आपले जॉईंट पेन जे आहेत ना दुखणं कमी होते. आणि ह्याच्यामध्ये तीळ जवस टाकल्यामुळं की नाही जॉईंट पेनसाठी खूप असं उपयुक्त आहे. तर तुम्ही पण अशीच करून खायची आणि एक महिना जे ना भरपूर अशी चालते. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. चला तर दुपारचे कामं वगैरे सगळे आवरले आणि संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मस्त घेतला चिकन फ्राय. जसं की नाही सकाळची थोडीशी भाजी होती त्याच्यामुळे की नाही सूपची भाजी केलेली नाही, अशी फ्राय भाजी केली नाही की वैभवला खूप आवडती. तर त्याच्यासाठी इथं मस्त केलं चिकन फ्राय आणि त्याच्यावरती नाही थोडीशी मस्त कट करून मग टाकायची कोथिंबीर आणि एकदम असं की नाही भारी लागते. तर चला संध्याकाळचा मेनू आहे साधा सिंपल. आणि अजून मजा की नाही भाकरी राहिल्या टाकायच्या, थोडासा भात पण लावायचा आहे. तर या मंडळी संध्याकाळचं मस्त गरमागरम जेवायला. आणि आजचा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये. शुभरात्री सर्वांना.